वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा। लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ग्रॅमी अवॉर्ड्स बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 4 फेब्रुवारी 2024 रोजी यंदा 66वे ग्रॅमी अवॉर्ड्स म्हणजे ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेत। या ग्रॅमी पुरस्कारांसाठी जो कालावधी गृहीत धरण्यात आला तो कालावधी होता ऑक्टोबर 1, 2022 ते सप्टेंबर 15, 2023। ऑक्टोबर 1, 2022 ते सप्टेंबर 15, 2023 या कालावधीमधील बेस्ट रेकॉर्डिंग, कंपोजिशन आणि आर्टिस्ट यांना यंदाचे ग्रॅमी पुरस्कार वितरित करण्यात आले। ग्रॅमी पुरस्कार यांना देण्यात आले। हे ग्रॅमी पुरस्कार रेकॉर्डिंग अकॅडमीतर्फे दिले जातात। यावर्षी ते लॉस एंजेलिस येथे भरवण्यात आले होते। याचे ब्रॉडकास्ट CBSने केले होते आणि पॅरामाउंट प्लस यांनी ती लाईव्ह स्ट्रीम दाखवली होती। यंदाचे जे ग्रॅमी अवॉर्डचे होस्ट होते ते होते ट्रेव्होर नोआह। यंदाच्या ग्रॅमी अवॉर्ड्सचे होस्ट ट्रेव्होर नोआह होते। ट्रेव्होर नोआह यांनी यंदा सलग चौथ्यांदा ग्रॅमी पुरस्काराचे होस्टिंग केले आहे। ग्रॅमी पुरस्कारामध्ये कुठल्याच प्रकारचे पैसे किंवा फायनान्शियल कॉम्पेन्सेशन दिल्या जात नाही। ग्रॅमी पुरस्कार हा प्रतिष्ठेचा आणि या जगात तुम्हाला ओळख निर्माण करण्याचा असा हा पुरस्कार आहे। ग्रॅमी पुरस्कार हे म्युझिक म्हणजे संगीत या विषयाशी जुळलेले आहे। हे आहे ट्रेव्होर नोआह यांनी यंदाचे ग्रॅमी अवॉर्ड होस्ट केले आणि सलग 4 वर्ष ट्रेव्होर नोआह हे ग्रॅमी अवॉर्ड्स होस्ट करत आहेत। ट्रेव्होर नोआह इज होस्टिंग द ग्रॅमी अवॉर्ड्स फॉर द 4th consecutive time on Sunday, February 4, 2024। ट्रेव्होर नोआह यांनी सलग 4थ्या वर्षी ग्रॅमी पुरस्काराचे होस्टिंग केले आहे। आता बघूया महत्त्वाचे ग्रॅमी अवॉर्ड्स कुणाला मिळाले। तर पहिला ग्रॅमी अवॉर्ड आहे रेकॉर्ड ऑफ द इयर। हा रेकॉर्ड ऑफ द इयर ग्रॅमी पुरस्कार यंदा फ्लॉवर्स या कलाकृतीसाठी मिले सायरस यांना मिळाला आहे। मिले सायरस वॉन रेकॉर्ड ऑफ द इयर फॉर फ्लॉवर्स। मिले सायरस has won not one but 2 Grammy Awards. The singer won in the categories of Best Pop Solo Performance and the Record of the Year for her song Flowers. मिले सायरस यांना यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये 2 ग्रॅमी पुरस्कार मिळाले। पहिला पुरस्कार होता बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्ससाठी आणि दुसरा पुरस्कार त्यांना मिळाला रेकॉर्ड ऑफ द इयर त्यांच्या फ्लॉवर्स या कलाकृतीसाठी। फ्लॉवर्स या सॉन्गसाठी मिले सायरस यांना यंदाचा रेकॉर्ड ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे। आपण फोटोमध्ये बघू शकता मिले सायरस ॲक्सेप्ट्स द अवॉर्ड फॉर रेकॉर्ड ऑफ द इयर फॉर फ्लॉवर्स ड्युरिंग 66th ॲन्युअल ग्रॅमी अवॉर्ड्स। पुढचा पुरस्कार अल्बम ऑफ द इयर आहे। अल्बम ऑफ द इयर ग्रॅमी अवॉर्ड यंदा टेलर स्विफ्ट यांना मिळाला। टेलर स्विफ्ट यांना त्यांच्या मिडनाईट्स या कलाकृतीसाठी अल्बम ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला। टेलर स्विफ्ट यांना मिडनाईट्स या अल्बमसाठी त्यांना अल्बम ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे। फोटोमध्ये आपण बघू शकता टेलर स्विफ्ट मेक्स ग्रॅमी हिस्ट्री विथ 4th अल्बम ऑफ द इयर विन फॉर मिडनाईट्स। टेलर स्विफ्ट यांना 4थ्यांदा अल्बम ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे आणि यंदा त्यांना ग्रॅमी पुरस्कार अल्बम ऑफ द इयर मिडनाईट्ससाठी मिळाला आहे। टेलर स्विफ्ट ॲक्सेप्ट द अल्बम ऑफ द इयर ॲट 2024 ग्रॅमीज। अल्बम ऑफ द इयर टेलर स्विफ्ट यांना मिडनाईट्स या त्यांच्या सॉन्गसाठी मिळाला आहे। मिडनाईट्स या अल्बमसाठी त्यांना मिळाला आहे। आता आपण बघूया सॉन्ग ऑफ द इयर।
ग्रॅमी अवॉर्ड सॉन्ग ऑफ द इयर यंदा बिली इलिश आणि फिनियास यांना मिळाला आहे. बिली इलिश अँड फिनियास विन सॉन्ग ऑफ द इयर फॉर व्हॉट वॉज आय मेड फॉर ॲट 2024 ग्रॅमीज. 2024च्या ग्रामी पुरस्कारामध्ये सॉन्ग ऑफ द इयर हा पुरस्कार बिली इलिश आणि फिनियास यांना त्यांचे सॉन्ग व्हॉट वॉज आय मेड फॉर या गीतासाठी त्यांना मिळाला आहे. बिली इलिश आणि फिनियास यांना 2024चा सॉन्ग ऑफ द इयर व्हॉट वॉज आय मेड फॉर या सॉन्गसाठी मिळाला आहे. आपण फोटोमध्ये बघू शकता, डाव्या बाजूला फिनियास आहे आणि उजव्या बाजूला बिली इलिश आहे. हे दोघे भाऊ बहीण आहेत आणि यांना यंदाचा सॉन्ग ऑफ द इयर व्हॉट वॉज आय मेड फॉर या सॉन्गसाठी त्यांना ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे. पुढचा पुरस्कार आहे बेस्ट न्यू आर्टिस्ट. यंदाचा ग्रामी पुरस्कार बेस्ट न्यू आर्टिस्ट हा पुरस्कार विक्टोरिया मोनेट यांना मिळाला आहे. विक्टोरिया मोनेट विन्स बेस्ट न्यू आर्टिस्ट ॲट 2024 ग्रॅमीज. यंदाच्या 66व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये बेस्ट न्यू आर्टिस्ट हा पुरस्कार विक्टोरिया मोनेट यांना मिळाला आहे. विक्टोरिया मोनेट विन्स बेस्ट न्यू आर्टिस्ट ॲट 2024 ग्रॅमीज. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.